आणि सागर घरत याला षटकारांचा बादशाह म्हणून बॉडीगार्ड म्हटला जातो. अशा 3 वीरांना मात्र संधी न मिळताना सुद्धा या आमच्या चिर्ले गावाच्या खेळाडूंनी 72 धावांचं मोठं असं आव्हान या कोपरोळी संघासमोर, आपल्या पूर्व विभागातला जर कोपरोळी संघ म्हटला तर मोठा मातब्बर संघ आणि त्या संघासमोर हे 3 खेळाडू न घेता 72 धावांचं आव्हान ज्या संघानं उभं केलं, ही चिरल्यातली ताकद आहे. आणि मी नक्कीच शुभेच्छा देतो आमच्या संघाला चिरल्याच्या, की असंच तुम्ही पुढील रजनीच्या मॅचेस खेळा करा. आता पुढ्या 1 तारखेपासून पुन्हा एकदा चालू होतोय तो म्हणजे विंधणीला कुंभमेळा आणि त्याच्यानंतर मोठा कुंभमेळा भरेल तो म्हणजे चिरल्याच्या राधा एंटरप्राइजेसच्या मैदानावर 5 तारखेपासून चालू होतोय आणि सामन्याला सुरुवात होते पहिला चेंडू चेंडू पॉईंटच्या दिशेने ढकलून दिला. 1 धाव पूर्ण करतोय, 1 धावेने स्वतःच खातं खोटंय, संघाचं खातं आणि आता मात्र चुकीची फेकी करतोय, त्याचा फायदा मात्र उठवतोय तो म्हणजे चाणक्य असणारा गोवटे संघ. दोन्ही संघाचे टी शर्ट थोडे मला वाटते मिळते जुळते दिसत आहेत, त्याच्यामुळे मोठा प्रॉब्लेम. थोडासा पिवळा आणि गुलाबी असा ड्रेस तर नक्कीच बघायचं आहे. दोन्ही संघ आपल्या विभागातील दोघांचा अनुभव आपल्या पानाला दिसणार आहे. दरम्यान जोरदार बिगी मेघा शिक्षा स्टेज समोर त्यांनी खाली बसायचं, स्टेज समोर त्या प्रेक्षकांनी खाली बसायचं. दरम्यान पुढचा चेंडू नाही, चेंडू क्लास करतो, खेळायचा प्रयत्न, चेंडू पाहता फाईन लेगच्या दिशेने स्थिर पद्धतीने वरून चेंडू जातोय आणि चेंडू पुन्हा एकदा 6 धावांसाठी. आता मात्र रुपेशला मात्र भिरकवण्यात कोणती चूक करत हा फलंदाज साहिल. विजय फेटार हा डॉनच म्हणायला लागेल, ज्यानं 3 चेंडू 14 धावांची लायलूट कर. हो 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 जबरदस्त चेंडूला कलाटले, चेंडू बॅटची एज घेऊन जातोय का बघायचं, पण पायीचा इशारा होते पंचांचा. अतिदक्ष असे आमच्या पंच संदीप मला वाटते दिसत आहेत. संदीप घरात आणि संदीप पाटील आणि सय्यद अशी घरात अशी पंचांची जोडी खेळपट्टी होता. पण गोलंदाजी मार्ग रुपेशला भिरकावून देण्याचा प्रयत्न करतोय, परंतु तितकंच चाणक्य पद्धतीनं चित्त्याच्या चपळाईनं मात्र धाव घेतो. खराब चेंडूचा इशारा देतो पंचाचा. 1+1 अशी धावसंख्या संघाला मिळते. एक जबरदस्त वाटचाल करताना दिसतोय तो म्हणजे गोवटे संघाला बघितलं की ह्या खेळपट्टीवर आपल्याला जर आव्हान जिवंत ठेवायचं असेल, आपल्या पुढच्या फेरीत जर प्रवेश करायचा असेल तर मोठी धावसंख्या उभारायला पाहिजे, असं उद्दिष्ट स्वीकारून मैदानात सलामी हवी. पॉईंट ढकलून देतोय, नक्कीच 1 धाव मिळेल. थोडासा बॅकफुटला जातोय, चेंडू ढकलून देतोय, 1 धाव मिळते साहिलला. साहिल खेळतोय 16 या धावसंख्येवर, तर संघ जातोय 18च्या घरात. आणि मी नक्कीच प्रेक्षकांना विनंती करतोय की आपण पट्टीच्या मागे बसायचं सर्व, आणि स्क्रीनच्या समोर आहे त्यांना सुद्धा सांगतोय मी. तर चेंडू पुन्हा एकदा पुश करतो, चेंडू ढकलून देतो, धावाचा चान्स, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 फलंदाजांमध्ये जमलेला तालमेल, एक कलगी तुरा गोवटे आणि दिगाटी दरम्यान मोठी लढत, आपल्या विभागातली लढत, आपल्या विभागातला अंदाज दोन्ही खेळाडूंना, दोन्ही संघांना असा तुल्यबल संघ गोवटे आणि दिगाटी. नाणेफेकीचा गोल दिगाटी संघाकडे लागतात. प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण करते गोवटे संघाला पहिला श्रीगणेश करण्यासाठी पहिला गोलंदाज येतोय दिगाटी संघाकडून, ज्याचं नाव आहे रुपेश. या रुपेशला मात्र पहिल्या चेंडू 2 धाव, दुसरा चेंडू षटकार, तिसरा चेंडू ही षटकार, अशी घाडाघाती प्रहार करतो म्हणजे सलामीवीर साहिल, जो वीरासारखा जबरदस्त मुसंडी
गोवटणे संघाची उलटू टाकी. हॅलो, या स्पर्धेच्या माध्यमातून गावातील श्रोता आम्ही ठाकूर साहेब तुझे मान सन्मान तुझं निलेश म्हात्रे यांच्या शुभ असते. अमितजी ठाकूर साहेब तुझे मान सन्मान मायाच्या प्रेमाच्या उपदर्शाला आपल्या खांद्यावर परिधान करताना सौंदर्याचं प्रतीक आणि स्पर्धेच्या आठवण सर्वांच्या तुझे मान सन्मान. धन्यवाद साहेब. त्याच्यानंतर तुझं सुदीप ठाकूर पास्कार सुदीप ठाकूर पास्करांचा तुझे मान सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून सुद्धा निलेश म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपण तुझे मान सन्मान करायचा आहे. पंचांचा इशारा काही कळला नाही इकडं जरा शक्का तर फटाक्यांचा धूर डोळ्यावर आल्या कारणानं काहीच आमच्या स्कोरला समजलं नाही. दरम्यान जबरदस्त मुसंडी बातमी दरम्यान पुन्हा एकदा अकॉर्डिंगली खेळतो भावचा चान्स परंतु थ्रो मात्र चुकीचा येतोय. फेकी चुकीची येतोय कारण डायरेक्ट हिट झाला सुद्धा पंधराच बाद झाला असता. तसंच सुदीप ठाकूर पास्करांचा तुझे मान सन्मान. निलेश म्हात्रे खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे आयोजक निलेश म्हात्रे सरांच्या तुझे मान सन्मान बेगा यांच्या शुभ असते. मायाच्या प्रेमाचे उत्तर साहेब खांदे परिधान करताना पुष्पगुच्छ आणि स्पर्धेच्या आठवण सर्वचिन्ह देऊन तुझे मान सन्मान. धन्यवाद साहेब. त्याच्यानंतर कलासागर ऑर्केस्ट्रा भाई श्रीकांत मुंबईकर तुझे मान सन्मान. मी निलेश म्हात्रे साहेब विनंती करतो की आपल्या शुभ असते सुद्धा श्रीकांतजी मुंबईकर तुझे मान सन्मान करायचा आहे. वस्त्रालंकाराने सन्मानित पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन तुझे मान सन्मान करायचा आहे. धन्यवाद साहेब. आपण आलात त्याबद्दल मनपूर्वक स्वागत आणि आभार सुद्धा. धन्यवाद. दरम्यान सुरेख छोटस फिरून करतात चेंडू होते लांबांकडे एक धाव काढतोय एक धाव पळून काढतोय दुसऱ्या त्यांचा प्रयत्न करतो तिथे चाराचं क्षेत्ररक्षण होतोय. चेंडू फेकी करतोय एका धावावर समाधान मारावं लागतोय. एका धावाने संघ पुढे सरसावतोय 29च्या घर. जबरदस्त मुसंडीची नाणेफेकीचा गोल दिघाडी संघाकडे लागल्यानंतर प्रथम संधी मिळाली फलंदाजी करण्यासाठी गोवटणे संघाच्या संधीचं सोनं होतंय की काय असं वाटायला लागलंय कारण धावसंख्या दुसऱ्या षटक प्रगतीपथावर असताना 29 धावांची मजल मारलेली आहे आणि पुन्हा एकदा जोरदार बिगिन मिड विकेटच्या वरून खडखडीत षटकाराची नोंद. मी म्हटलंच की ज्या संधीचं सोनं ज्यांना नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा जो मान मिळाला आणि एक संधी मिळाली त्या संधीचं सोनं करतोय गोवटणे संघ. तब्बल धावसंख्या धाव फलकावर लागलेली ती 35. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतो. चेंडू लॉग ऑन कडे जातोय. चेंडू पकडतोय फील्ड करे पण मात्र एक धाव रोखू शकत नाही अमोलला आणि एक जबरदस्त वाटचाल गोवटणे संघाची. सुरेख अशी फलंदाजी मी म्हटलंच की अमोल आणि साहिल अशी जबरदस्त जोडी सलामी वीरांच्या रूपाने खेळपट्टीवर खेळताना एक वीरासारखे लागतात आपल्या संघासाठी या गोवटणे गावासाठी. कारण आज आपण बघतो की त्या ठिकाणी जर कुठलाही संघ राहतो त्या गावाचं नाव पहिलं रोशन होतोय आणि त्याच माध्यमातून गोवटणे संघ येतोय. जरी नाणेफेकीचा गोल हा पराभूत झाला असेल परंतु जो त्यांना मान मिळाला संधी मिळाली फलंदाजी करण्याची आणि संधीचं सोनं करत 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकामध्ये धावसंख्या धाव फलकावर लागली ती 36 म्हणजे 12 चेंडूचा सामना केला या गोवटणे संघाला. तर 12 चेंडूमध्ये 36 धावांची मजल मारली. जबरदस्त मुसंडी जबरदस्त वाटचाल करतोय तो म्हणजे गोवटणे संघ. ठाकूर साहेब एक मिनिट या ठिकाणी आपल्या अतिथी कक्षामध्ये आदरणीय सुद्धा अतिथी देव येणारा पाहुणा हा देवासारखा असतो तर तिथं तिथं मान सन्मान करणं हे अधिक कर्तव्य आहे. आणि उपस्थित आदरणीय श्रीयुत DM भोग साहेब APMC मार्केट वाशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक या देतो तिथं मान सन्मान. सुद्धा या स्पर्धेचे मुख्य आयोजक सुद्धा संदीप ठाकूर शिवशंभू ट्रान्सपोर्टचे प्रोपायटर संदीप ठाकूर यांच्या शुभ असते. सुद्धा वरिष्ठ पोलीस निरीक्षक DM भोग साहेब यांच्या तुझे मान सन्मान. मायाची प्रेमाची उपदर्शाला आपल्या खांद्या परिधान करताना सौंदर्याचं प्रत्येक आणि पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन तुझे मान सन्मान. धन्यवाद सर. आपण या उपस्थित मनपूर्वक स्वागत आणि आभार सुद्धा. तसेच सुद्धा प्रवीण
शिंदे सरचा तुझे मान सन्मान. धन्यवाद तिचे. तुझं संदीप ठाकूर मी विनंती करतो, तुझं प्रवीण शिंदे सर यांचा तुझं मान सन्मान करायचा आहे. मायाचे प्रेमाचे उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊ तुझे मान सन्मान. की 16व्या शतकात आपल्या संरक्षणाची जबाबदारी होती शिवरायांच्या मराठ्यांवर आणि 21व्या शतकामध्ये आपले संरक्षणाची जबाबदारी पोलीस अधिकारी की संरक्षणाला खरं निग्रहालय चांगलीसाठी चांगलं वाईटांसाठी वाईट. धन्यवाद साहेब. त्याच्यानंतर जयदेव खोत सर नावाच्या पोलीस निरीक्षक आदरणीय खोत सर होते तुझे मान सन्मान. तुझं संदीप ठाकूरने विनंती करतो की आपल्या शिवा असते आदरणीय जयदेव खोत सरांचा येतो तिथे मान सन्मान करायचा आहे. मायाचे प्रेमाचे उपदार शाल वस्त्र अलंकाराने सन्मानित. त्याचबरोबर सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊ तुझे मान सन्मान. धन्यवाद साहेब. आवडत्याबद्दल मनपूर्वक स्वागत आणि आभार सुद्धा. त्याच्यानंतर पुढच्या सत्कार मूर्ती आदरणीय DN जाधव साहेब यांचा तुझे मान सन्मान. या स्पर्धेचे मुख्य आयोजक संदीपजी ठाकूर सर यांनी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आदरणीय DN जाधव साहेब यांचा तुझे मान सन्मान करायचा आहे. माझ्या प्रेमाचे उपदर्शन आपल्या खांद्यावर प्रदान करताना सुद्धा संदीप ठाकूर सर पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊ तुझे मान सन्मान. धन्यवाद सर. आपण आलात त्याबद्दल वेळापूर्वक आलात त्याबद्दल हृदयाच्या अंतकरणापासून मनपूर्वक स्वागत आणि आभार सुद्धा. ओव्हर टू कंटिन्यू ठाकूर सर. दरम्यान रुपेशचा चेंडू खेळून काढतो. चेंडू ते मिड विकेटच्या पाट्यात नक्कीच एक धाव मिळेल. मला बघायचं एकच धाव मिळते. तर निशांत आपलं स्वतःचं खातं खोलतोय, संघाला नेऊन ठेवतोय. 1-39. पहिला फलंदाज बाद झाला साहिल ज्यानं 2 षटकारांनी 18 धावांची खेळी जबरदस्त खेळी आपल्या संघासाठी अर्थात गोवटणे संघासाठी. तोच साहेब पॅव्हलियनकडे परत त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो नवीन फलंदाज निशांत. दरम्यान चेंडू परत खेळून काढतोय. चेंडू होतोय लॉंगॉनकडे. चेंडू पकडतोय फील्ड करतोय. तरी कशी वाटचाल करण्याचा इरादा गोवटणे संघाचा कारण षटक आहे प्रगती पथावर फक्त 3रं रुपेश षटक फेकण्यासाठी. रुपेशने आता मात्र थोडंसं आपल्या संघाला या दिघाटी संघाला कमबॅक केलंय कारण ज्याने आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत आणि 5 चेंडूत 1 सफलता 4 धावा देतोय. एक जबरदस्त गुणवत्ता सिद्ध करतोय तो म्हणजे रुपेश. पुन्हा रुपेशला भिरकावून द्यायला जबरदस्त चेंडू बघा. सीमेचा वेध घेतो. पाहता चेंडू सीमेचा वेध घेतो आणि बऱ्याच कालावधीनंतर म्हणजे शेवटच्या चेंडूवर म्हणजे 5 चेंडूचा सामना करताना 6व्या चेंडूवर म्हणजे चेंडू सीमा पार पाठवतोय आणि धावसंख्या आता चौकार आणि धावसंख्या फुलते सजते नट्य वाढते. धावसंख्या 1-44. जबरदस्त वाटचाल गोवटणे संघाच्या 18 चेंडूचा सामना करतोय. 18 चेंडूमध्ये जबरदस्त 1-44 अशी जबरदस्त मुसंडी. मी म्हणेन की फायटिंग स्कोर उभारताना दिसतोय तो म्हणजे गोवटणा संघ आपल्याला आव्हान मोठं उभारायचं आहे प्रतिस्पर्धी संघासमोर आणि त्याची वाटचाल करत असताना एक जबरदस्त जे सलामीवीराच्या रूपाने जो साहिल गेला होता त्यानं जबरदस्त सुरुवात केली आपल्या संघासाठी 18 धावांचं योगदान देऊन. मात्र माघारी परतल्यानंतर आता मात्र जोड्याचे अमोल आणि निशांत ह्या जोडीवर मैदानाचे आपल्या सहकार्याने टाकलेली जबाबदारी कोणत्या प्रकारे पार पाडतात तो येणारा काळ समोर पाहता 3 षटकाचे खेळ संपतो आणि 4थं षटक घेऊन कोण येते बघायचं आहे. संदेश पंचांच्या डाव्या बाजूला 7-8 पावलांचा रन घेऊन समोर फलंदाज येतो अमोल. सलामीला आलेला अमोल खेळतोय 17 धावसंख्येवर. एक जबरदस्त आपल्या संघासाठी कामगिरी करताना अमोल. जोरदार उंची दिलेला फटका मात्र उंची जास्त आणि लांबी कमी असा फटका परंतु धरती माता मुझे कुछ नाही आता असा झेल मात्र धरती मातेला अर्पण करून एक चांगली वाटचाल या फलंदाजाला देतोय. चांगली भूमा देतोय या फलंदाजाला आणि या 2 या धावसंख्येला अमोलला मात्र एक जीवदान मिळतोय. सलामीवीर आलेला ज्या अमोलला घाणागतीत पहार कर 17 धावा उभारायच्या परंतु 2 धाव त्याच्या खात्यामध्ये जमा दिल्यानंतर 19 धावांची जबरदस्त खेळी करून धावसंख्या स्थिती 46च्या घरात 1-46. 4थं षटक प्रगती पथावर असताना सुरेख षटक फेकून म्हणजे रुपेशाला
शेवटच्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर धावसंख्या फक्त 8 देतोय. एक सफलता मिळून पहिलं षटक फेकलं रुपेशानं, जो महागडा ठरला होता. 19 धावा दिल्या होत्या, परंतु त्याच्यावर डबल कर्णधाराने विश्वास टाकून पुन्हा त्याला गोलंदाजीसाठी पाचारण केलं. असं धाडस त्या कर्णधाराने केलं ते म्हणजे दिघाटीच्या दरम्यान. चेंडू उंचर मारण्याचा प्रयत्न, चेंडू थोडासा बॅकफुटला फलक जाऊन खेळतो. चेंडू जाते स्पेअर लेग पद्धतीच्या बाजूने, शॉर्ट स्पेअर लेग कडे जातोय. चेंडूवर 1 धाव मिळते, फलंदाजीला 1 धाव मिळते. संघ पोहोचतोय 1/47. मोठी धावसंख्या उभारायची आहे, कारण इथं 70 धावा सुद्धा काल चेस केलेल्या आहेत. मोठ्या लढती काल बघायला मिळाल्या, परंतु इथे मात्र तीच वाटचाल करतोय गोवटणे संघ. पुन्हा जोरदार प्रहार, चेंडू बंद बघायचं आकाशात आणि सुरेख असा झेल मिळून विकेटच्या पटात. सामना करतोय निशांत आणि 5 धावा आपल्या संघासाठी जमवतोय. चांगली फलंदाजी करतोय आपण संघासाठी. दरम्यान पुन्हा जोरदार विकेट काढण्याचा प्रयत्न, चेंडू थोडासा बॅकफुटला खेळतो. झेल क्षेत्ररक्षक आणि पुन्हा एकदा आता मात्र चांगली लय सापडली. जबरदस्त गोलंदाजी करण्याचा भीम पराक्रम आपल्या संघासाठी करतोय तो म्हणजे दिघाटीचा गोलंदाज संदेश, ज्याला संदेश मिळाला एक संघ नायकाचा, ती बाबा आहे. नवीन फलंदाज होते उमेश आणि रोहित अशी जोडी खेळपट्टीवर. आता मात्र खरोखरच कमबॅक करतोय गोवटणे दिघाटी संघ. ज्या संदेशकडे चेंडू सोपवल्यानंतर लगातार 2 चेंडू 2 सफलता म्हणजे सुरेख चेंडू टाकले. आतापर्यंत त्यांनी 5 चेंडू टाकले, फक्त 3 धावा देते, 2 गडी बाद करते. जबरदस्त डावखुरी आता गोलंदाज. पुन्हा जोरात त्याला विकेट काढण्याचा प्रयत्न, चेंडू स्केलत मध्ये बाजून ढकलून 1 धाव मिळेल. एकच धावावर समाधान मावा लागेल. त्यामुळे तिथं सुरेख असं क्षेत्ररक्षक कोणती चूक न करता आपल्याकडे आलेला चेंडू कलेक्ट करतोय, चेंडू फेकी करतोय आणि पाहता 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे ती 48. आपण जर समीकरण बघितलं तर पहिल्या 2 षटकात जबरदस्त मुसंडी मारली होती, ती म्हणजे गोवटणे संघाला. परंतु धावेला लखवा, माणसाला लखवा मारला तर माणूस जागेवर थकतो, धावेला लखवा मारला गेला. या 3ऱ्या षटकात लखवा मारला गेलाय तो रुपेश या गोलंदाजाला, ज्या रुपेशला पहिल्यांदा झडून काढला होता, ज्याच्यात 6 चेंडूवर तब्बल 19 धावांची लायलूट केली होती, ती गोवटणे संघानं. आणि त्याच रुपेशवर पुन्हा कर्णधारानं जबाबदारी टाकून पुन्हा त्याने विश्वास कर्णधाराचा साथ ठरवला. त्याच्या विश्वासाला तडा न जाऊन देतात त्याने सुरेख अशी गोलंदाजी करत 8 धावा ते 2 सफलता मिळवली. त्याच्या पावलावर पाऊल टाकून पुन्हा एकदा संदेशानं सुरेख अशी गोलंदाजी करत आपल्या जोडीदाराला सुरेख साथ. पुढे एकदा कॉन्फिडन्स खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सीमेचा वेग घेऊन सीमा पार होतोय आणि पंचांचे हात वर होत आहेत. 6 धावा करतात. आता मात्र अविनाश यांचा पहिला चेंडू पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न केला. हा वीर होता रोहित, गडी क्रमांक 4थ्या क्रमांकावर आलेला रोहित.
रोहित यांना पहिल्याच चेंडूवर अविनाश यांचा चेंडू सीमापार पाठवल्यानंतर पुन्हा एकदा फ्रंट लावून खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू आणि बॅटचं काय ताळमेळ जुळले का बघा. त्या बॅटची एज घेऊन खराब चेंडूचा इशारा येतोय आणि 1+1 अशी धावसंख्या संघामध्ये जमा होते. धावसंख्या धावपटलावर लागली ती 3/56. जबरदस्त वाटचाल फायटिंग स्कोर उभारताना मात्र गोवटने तो संघ नाणेफेकीचा कौल मात्र पराभूत झाला होता आणि जी संधी मिळाली फलंदाजी करण्याची त्या संधीचं सोनं होते की काय असं वाटत असताना मात्र अविनाश याला मात्र भिरकावून देण्याचं काम करतात ही जोडी. पुन्हा चेंडूला ग्लास करते थोडासा फटफटा येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय पुन्हा एकदा लांब आहे. चेंडू पुन्हा एकदा मिस होतोय क्षेत्ररक्षकाच्या हातून आणि कच्चाळ क्षेत्ररक्षणाचा नमुना बघायला मिळतोय तो दिघाटी संघाच्या खेळाडूंकडून आणि आता मात्र उमेशला जपून दांडा धरायचीच पाली आलेली आहे. कारण आपल्याला फायटिंग स्कोर उभारत असेल दांडा जपून धरणं आहे. तर तुम्ही जेव्हा दांडा जपून धराल तेव्हाच तुम्हाला जोर लावतील. तुमच्या मनगटाची ताकद मध्ये बघायला मिळत तमाम प्रेक्षकांना. पुढचा चेंडू आता मात्र चेंडू घाबरतोय की काय बघायचं आहे. चेंडू जातो लेग स्टंप सोडून पुन्हा एकदा पंच क्रॉस होत आहेत. 1+1 अशी धावसंख्या सांगायला मिळते. या 2 धावाने संघ पुढे सरसावतोय. 3/62 अशी मोठी मजल मारताना दिसतो तो म्हणजे गोवटणे संघ. 5व्या षटकातील फक्त 2 चेंडू टाकून झाले. 2 चेंडू मध्ये तब्बल 12 धावांची लायलूट केलेली आहे ती म्हणजे गोवटणे संघाला. जबरदस्त वाटतात. त्यामुळे गोलंदाज अविनाश मध्ये थोडासा घाबरला दिसतोय. कारण ज्या उमेशनं आणि रोहितनं षटकार मारल्यानंतर उमेशनं चौकार खेचला. हे दोन्ही फलंदाज आपल्यावर प्रहार करतात, आघात करतात, असं वार करतात एक आणि एक. या वाराला मात्र घाबरून मात्र अविनाश थोडासा चेंडू स्क्वेअर मारा करतोय पंतांच्या उजव्या बाजूनं. जोरदार प्रहार मी म्हटलं की बिग हिट लांबाच्या वरून खणखणीत षटकार. डीजे पहिलीच भेट आणि पहिलीच गाठ या दिघाटी संघासमोर जासईच्या मैदानावर आणि पहिल्या गाठी भेटीत धावसंख्या षटकाराने चढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 68च्या घरात. 3/68 जबरदस्त वाटचाल. नाणेफेकीचा कौल पराभूत झाल्यानंतर सुद्धा जो आपल्याला मिळालेल्या संधीचं एक जबरदस्त संधीचं सोनं करते गोवटणे संघ. त्यानं तब्बल 3 गडी गमावून 68 धावांची मजल मारली या शिवशंभू ट्रान्सपोर्ट आणि न्यू यंगस्टर क्लबच्या मैदानावर. दरम्यान अविनाश गोलंदाजीच्या मार्ग त्याच्या 3 चेंडू तब्बल 20 धावांची लायलूट 3 चेंडू मध्ये. आता म्हणाल 3 चेंडू आणि 20 धावा समीकरण कसं काय. तर नक्कीच खराब चेंडू समाविष्ट आहे. चेंडू पुन्हा तुझं फाईन लेगकडे चेंडू पकडतोय, फील्ड करतोय, मात्र 1 धाव रोखू शकत नाही. कारण चित्त्याची चपलाईनं आणि लोंबडीचा दिमाग या खेळाडूला वापरलाय आणि त्याच उद्दिष्टानं मी म्हटलं की फायटिंग स्कोर जर तुम्हाला उभारायचा असेल याच मध्ये आपलं आव्हान जे होतं त्याचं दुसऱ्या फेरीत जर प्रवेश करायचा असेल भव्य दिव्य चषकावर आपण वाटचाल करायची असेल तर आपल्याला मोठी धावसंख्या उभारायला पाहिजे. त्याच माध्यमातून हा पुन्हा चेंडू आकाशात झेल खाली क्षेत्ररक्षक परंतु पुन्हा धरती माता मुझे कुछ नहीं झेल घेणे को आता म्हणजे झेल घेता येत नाही असं तो क्षेत्ररक्षक सांगतोय आणि त्याचा फायदा मिळतोय तो म्हणजे गोवटणे संघात जबरदस्त वाटचाल. आणि मी म्हणतोय की कॅचेस विथ द मॅचेसचं प्रात्यक्षिक दाखवायला पाहिजे. परंतु आज मात्र दिघाटी संघाकडून झालेल्या बऱ्याच चुकांचा मात्र त्यांना बघा ते झेल आहे यष्टीरक्षकाच्या हातात. आता मात्र यष्टीरक्षक सुद्धा गडबडला. यष्टीरक्षक सुद्धा गडबडला. यष्टीरक्षक म्हटल्यानंतर चेंडूवर अतितीक्ष्ण असणारी नजर ही नजर मात्र यष्टीरक्षक हलतोय. मला असं वाटायला लागलं आजचा सामना दिघाटी संघानं काय खाऊन आलाय, दिघाटी खेळाडू काय खाल्लाय आणि काय राहिलंय असं वाटतं. तर प्रत्येक खेळाडूला झेल सोडलाय. षटक संपलं आणि पाहता 5 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या धाव फलकावर लागली ती 72 आणि 73 धावांचं मोठं उद्दिष्ट दिघाटी संघासमोर गोवटणे संघानं. जो गोवटणे संघ नाणेफेकीचा कौल पराभूत झाल्यानंतर
संघाच्या डौलानं ज्यानं धावा उभारत 5 षटकांमध्ये 30 चेंडूचा सामना केलाय. 30 चेंडूमध्ये तब्बल 72 धावा ची लायलूट करताना मात्र हा फलंदाज जो होता रोहित त्यानं लगातार 2 षटकार आणि 2 षटकार 14 धावांचं योगदान संघासाठी. उमेशचं 1 चौकार आणि दुहेरी आणि अशा प्रकारे 7 धावांचं योगदान. एक सुरेख प्रत्येक फलंदाजानं या खेळपट्टीवर चांगलं योगदान देऊन आपल्या संघाला चांगली धावसंख्या उभारण्यात मोठं सहकार्य केलं आणि मोठं उद्दिष्ट ठेवलं. या संघासमोर आपल्या पहिल्या फेरीतला शेवटचा सामना खेळणारे ते गोवटणे आणि दिघाटी. आयोजकांना विनंती करते की खेळाडूंना पाणी द्यायचं आहे. तर पुढच्या फेरीत प्रवेश करण्यासाठी आता मात्र दिघाटी संघाला मोठ्या फटक्यांची गरज आहे. मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल. बघायचं आहे दिघाटी संघ या संघासमोर कोणत्या प्रकारे सामोरे जातोय. तो येणार पुन्हा एकदा त्यांचं प्रस्थान होताना ते यांना धन्यवाद देतोय की आपली उपस्थिती या संघासाठी खूप प्रार्थनीय आहे. कारण ज्या ज्या वेळेला प्रतिष्ठित व्यक्ती व्यासपीठावर येतात त्या वेळेला व्यासपीठाची शोभा वाढली जाते आणि त्याच माध्यमातून आपले प्रमुख पाहुणे या व्यासपीठावर येत असतात. आणि आज या व्यासपीठावर पाहुणे आले होते. पुन्हा पाहुण्यांचं प्रस्थान होताना दिसतं इथून. आणि आता उरलेल्या 5 षटकांसाठी मी माझे सहकारी समालोचक माझे सहकारी मित्र टाकी साहेब यांना मी विनंती करतो त्या बोरखारवरून आलेले आहेत. नक्कीच त्यांचं सुद्धा या शिवसपोर्ट आणि क्लबच्या माध्यमातून त्यांचंही या व्यासपीठावर स्वागत. आणि मी माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर पहिल्या साखळी सामन्यातील चौथा सामना असलेल्या या ठिकाणी मैदानात आणतोय गोटे वर्सेस दिघाटी. तर प्रथम 5 षटकांमध्ये 72 धावांचं लक्ष 72 धावा जमा केलेल्या आहेत आणि 73 धावांचं लक्ष. सलामीची जोडी या ठिकाणी माझे साथी समालोचक राजेंद्र भगत शिरणे. अच्छे रंगतदार सामना दिघाटी वर्सेस गोवटणे यांच्यामध्ये. खास करून या ठिकाणी आमचे उत्कृष्ट समालोचक गणेश गावले जे नक्कीच उपस्थित आहेत त्यांचे खास करून पाठे राखते. तर सलामीसाठी मैदानची जोडी चेंडूची पाहणी करतात 2 दिग्गज फलंदाज राजेंद्रजी भगत. खऱ्या अर्थाने 30 चेंडू आणि 30 चेंडूमध्ये 73 धावांचा पाठलाग करायचा असेल तर जवळजवळ प्रत्येक षटकामध्ये 14 पेक्षा जास्त. म्हणजे पहिले सुरुवातीच्या खऱ्या अर्थाने 2 जे पॉवरफुल षटकं असतील त्या संधीचं मात्र सुरेखा सोनं करावं लागेल. कारण धावसंख्या आहे ती 30 चेंडू हे 30 चेंडू 73 धावा म्हणजे 30 चेंडूनंतर जवळजवळ 43 धावा आपल्याला मोठ्या फटक्याने काढायला पाहिजे की खास करून चौकार आणि षटकाच्या आतिषबाजी करून. तर सलामीसाठी अमोल आणि अतुल स्ट्रायकला येतो. अमोल तर नाश्ता अतुल तर सलामी गोलंदाज गोवटणे करून आकाश सांघिक पहिलं वैयक्तिक पहिला 30 चेंडू 30 चेंडूमध्ये 73 धावांचं लक्ष. पहिल्या साखळी सामन्यातील हा चौथा सामना शिवसपोर्ट ट्रान्सपोर्ट यंगस्टर्स असे आयोजित 3ऱ्या रजनीमध्ये आलेल्या सर्व प्रेक्षक क्रिकेट रसिकांचे मनपूर्वक स्वागत घेऊन जातो. मित्रांनो मैदानामध्ये माझ्या सोबत आहेत खास करून राजेंद्र भगत शिरणे. दरम्यान काही क्षणात सामन्याला सुरुवात या सामन्याचे पंच संदीप म्हात्रे, संदीप पाटील आणि नारायण सयन पाटील. खास करून अप्रतिम वर्ष सातत्याने 3 दिवस 3 पंच अतिशय मेहनत अतिशय तीक्ष्ण असं लक्ष. दरम्यान पंचांचा ग्रीन सिग्नल आणि काही क्षणातच सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू आकाशांचा सुरेख चेंडू फर्स्ट मध्ये गट गुंडाळला. चेंडू या ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू बघितला आणि पहिल्याच निर्धाव चेंडूच्या ठिकाणी सांगत होतोय खऱ्या अर्थाने 73 धावांचा पाठलाग करायचा असेल त्यामध्ये सुवर्ण खऱ्या अर्थाने
प्रयत्न करतोय. याच्यानंतर पुन्हा 2 फलंदाज थोडस एकमेकांना कान मंत्र देतात. या ठिकाणी खास करून सलामीसाठी आलेले अमोल अतुल अतिशय रंगतदार समोर पाहायला मिळतो या ठिकाणी मैदानामध्ये. कारण धावसंख्या त्या सुरेख प्रथम फलंदाजी करताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. 73 धावा आपल्या काढायच्या आहेत. पुन्हा एकदा आकाशा पुढे चेंडू मिडियम बसतो गोलंदाज सुरेख चेंडू षटकाच्या वरून हवेमध्ये झेल आहे. सुरेख प्रयत्न केला तर 4 क्षेत्रात चेंडू वगैरे पडतात. पण चेंडू कलेक्ट करतोय तोपर्यंत 2 धावा काही रोखू शकत नाही. आणि पहिल्या 2 धावाने या ठिकाणी श्रीगणेश सुरुवात. धावसंख्या 2. पहिला चेंडू बाद, दुसरा चेंडू बाद, तिसऱ्या चेंडूमध्ये 2 धावानं आपलं खातं खोललं ते अमोलनं आणि संघाला मिळवून ठेवलं आहे. बिनबाद 2 या ठिकाणी. यासाठी म्हणजे साथी समालोचक खऱ्या अर्थाने पहिल्या सामन्यापासून आपण जेव्हा एक नवीन आवाज ऐकलात एक उत्कृष्ट समालोचक अप्रतिमचा समालोचक खास करून उलाजी दाते. पुन्हा एकदा सुरेख चेंडू या ठिकाणी उजव्या अष्टीवर चेंडूची फेकी थोडस बाहेर वगैरे चेंडू. पण ते सांगतात की हा खराब चेंडू आहे. स्पर्धेमध्ये न बसणारा चेंडू. क्रिकेटच्या 42 नियमांपैकी एक नियमांचा वापर की खरं ते 25 क्रमांकाचा नियम खराब चेंडू आणि अवांतर धावेने भर. धावसंख्या पुढे सरसवते. धावसंख्या धाव फलकावर लागते 3. म्हणजे स्कोर या ठिकाणी सांगतात की धावसंख्या 3. सूर्य स्टेट ड्राईव्ह छोटा स्टेपवर लावण्याची दिशेने चेंडू फिरकावून लावला या ठिकाणी. आणि या ठिकाणी पंचांचा 4 धावा द्यायच्या त्या तिथे 4 धावा. सिस्टीम सोबत अप्रतिम आवाज की कलाकारांच्या पालख्या खांद्यावर मिळवतात ते साऊंड सिस्टीम. अप्रतिम साऊंड सिस्टीम. बरं 4 धावाने संघाची धावसंख्या 7. सुरेख योग्य चेंडूला दिशा दाखवली होती. सुरेख ऍटिट्यूड असा प्लेअर की खऱ्या अर्थाने 7 क्रमांकाचा टी शर्ट घालणारा महेंद्रसिंग धोनी असा धावसंख्या आहे ती 7. सुरेख शोभिताची या ठिकाणी पुन्हा एकदा शतक पाहायला आहे प्रगती पथावर. त्याच्यानंतरचा होणारा सामना असेल गावठण वर्सेस कोपर. सुरेख लेग स्टंपवर चेंडूची फिटी हेड केली होती. लेग स्टंपच्या बाहेरचा जाणारा चेंडू पुन्हा एकदा खराब चेंडू अवांतर धावेने भर. धावसंख्या 8. या 8 धावा जगातील कोण व्यक्ती विसरणार नाही. 8 नोव्हेंबर रात्री 8 वाजता संपूर्ण देशाचं चलन ठाकूरचं बदललं. त्या 8 तारीखवर 8 वाजता धावसंख्या मात्र या ठिकाणी येते 8. याच्यानंतरचा होणारा सामना गावठण वर्सेस कोपर. या दोन्ही संघाच्या संघाने एखाद्या सूचना असावं या ठिकाणी यायचं आहे नाणेफेकीसाठी. पुन्हा एकदा वरचा चेंडू सुरेख या ठिकाणी बॅटची काढून गेलेला चेंडू होते. फर्स्ट कोणत्या दिशेने थोडासा चेंडू रिझल्ट मध्ये पाठवला होता. 1 धाव काय रोखू शकत नाही. धावसंख्या धाव फटकावर लागतो या ठिकाणी 9. पहिल्या षटकाच्या सुरुवातीस धावसंख्येला 9. सामना मैदानामध्ये म्हणतोय की गोवटले आणि दिघाडी यांच्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना 30 चेंडूमध्ये 72 धावा आणि 73 धावांचा पाठलाग करताना सलामी फलंदाज अमोल अतुल. अमोल खेळता वैयक्तिक 7 धाव संख्येवर. शिक्षकाच्या वतीने अप्रतिम देखणे आयोजन या ठिकाणी 3ऱ्या रचनेत उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचे हृदय शांत करण्यापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहेत. आता सूर्याच्या बॅटची काढा येऊन गेला. विकेट किपरच्या ग्लोव्ह मध्ये चेंडू मिस करतो या ठिकाणी आणि निर्धाव चेंडूची सांगता होतोय. आणि अशा तऱ्हेने 6 चेंडूंच्या फेकीनंतर संघाची धावसंख्या लागते धाव फलकावरती 9. 5 षटकांचा हा सामना असेल. पहिला 2 ओव्हर असेल पॉवर प्लेच्या मध्ये. राजेंद्र पॉवर प्लेची सुरुवात संधी होती परंतु गोलंदाजाची अचूक फेक्या अचूक टाकून अचूक मारा या गोलंदाजीचा विचार केला तर मात्र फलंदाजाला अप्रतिम असं जखडून ठेवले या ठिकाणी. कारण पाठलाग मोठा आहे त्या ठिकाणी 73 धावांचा पाठलाग आहे. तर बघूया 200 ग्रामसभा काय क्षणात या ठिकाणी मैदानावर आहे. तर पुढचा या ठिकाणी बघूया संघाचा संघाने कोणाला चेंडू सकवताय दुसऱ्या षटकासाठी. त्यानंतर सलामीसाठी आले 2 फलंदाज अमोल अतुल यांच्यावर थोडीशी चर्चा की अशा प्रकारे हा सामना फलंदाजीच्या बळावर तंबाख करायचा असेल तर मोठ्या फटक्यांच्या अपेक्षा. खास करून त्यांच्यामध्ये राजेंद्र भगत एक क्षमता आहे मोठे फटके मारण्याची की त्याच्या
चेंडू आला तर चेंडू सीमापार करण्याची ताकद आहे की क्रिकेटमध्ये फलंदाज छोटा आहे का मोठा आहे हे त्यांच्या कौशल्यावर समजते की तो मैदानामध्ये आपली जे कौशल्य दाखवतं की खास करून चौकारून षटका की खास करून रायगडचा टायगर काल बघितलं की लागोपाठ 3 सामन्यामध्ये त्या मोठ्याने अप्रतिम खेळी केली होती 2 वेळा जवळजवळ मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता की ते कौशल्य त्यांच्या मनगटाच्या बळावर की त्याच्या मैदानामध्ये तलवार तुथाली तलवार ती चमकली जाते असं मोठ्या अप्रतिम त्याप्रमाणे मोठा किंवा छोटा असो किंवा अनेक असं दिग्गज खेळाडू मैदानामध्ये बघितलं किरण पवार अप्रतिम असं एकापेक्षा एक आमचं खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल कालच्या सामन्यामध्ये तर या ठिकाणी सांगित दुसरा आणि वैयक्तिक पहिल्या षटकाने काय विशाल काय करतोय अशा प्रकारे गोलंदाजी करतोय तर या ठिकाणी स्ट्राईकला अतुल असेल आणि अमोल असेल अशा प्रकारे फलंदाजी करून आपला सामना कमबॅक आपल्याला पाहायचा आहे या सामन्याच्या अप्रतिम पंच खास करून 3 दिवस सातत्याने अचूक असं लक्ष अचूक असा निर्णय अप्रतिम असं देखणं आयोजन मग कल्पेश पाटील त्याच्यानंतर संजयजी घरात सर संदीप ठाकूर निलेश पाटील चंद्रकांत ठाकूर रिव्हर्स करण्याचा प्रयत्न पूर्णपणे यशस्वी होत नाही रिव्हर्स राजेंद्र बोलायचा तर लगे तो टाली नाही तो देगल असा रिव्हर्स माझा प्रयत्न ते आपल्याकडे आणखी शेवटच्या चेंडूपर्यंत सामोरं कालटणी लागू शकते नक्कीच परंतु धोक्याचे शॉट खेळण्या अगोदर आपण सुरेख फलंदाजी करण्याची गरज आहे कारण आपल्यामध्ये तर क्षमता आहे एखादं जर गोलंदाज फेडलं तर नक्कीच 20-22 धावा सुद्धा मारू शकतो आपण तुला पुढचा कोणाची पकड तयार विशाल सुरेख स्टेट ड्राईव्ह मध्ये अचूक पडला चेंडू या ठिकाणी गणगणी पंचांचा सिग्नल होतोय 6 धावांचा तिसऱ्या पंचांचा वापर करण्याचा आदेश दिलेला आहे रेफरी समीर म्हात्रेला विसरून जाणार नाही की जासई 11 जासईचे अध्यक्ष माझे परम मित्र MSWC कर्मचारी की कारण या सातत्याने या आयोजनार्थ पायाला भिंगरी लावून फिरण्याचे अप्रतिम असं संपूर्ण टीमचं आयोजन करते या ठिकाणी आमचे वरिष्ठ समालोचक गुलाबजी दाते सर आणि प्रसाद भोळ सर यांचं आगमन झालेलं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण अस्तव्यस्त व्हायचा पुण्या फुटण्याची या ठिकाणी सूर्यका चेंडू निर्धाव चेंडू ती सांगत होती या ठिकाणी पुण्यामध्ये सर 30 चेंडूमध्ये 73 धावांचा पाठला करताना या ठिकाणी संघ दुसऱ्या शतकात संघ या ठिकाणी आपण पाहायला मिळतोय अचूक टप्पा फेकत गोलंदाजी पाहायला मिळतोय चेंडूला उंची जास्त लांबी कमी हॉलमध्ये झेल आणि अप्रतिम झेल फलंदाज बाद विकेट नंबर 1 अशुभ आकड्याचा तर मी या ठिकाणी सांगतोय की अप्रतिम अशी सुरुवात व्हायला पाहिजे होती परंतु ते येत होतं पाठलाग करताना की माझा शिवछत्रपतींचा रायगड हिरोजी हिंदुळकरांना 350 वर्षापूर्वी 300 पेक्षा जास्त इमारती बांधकाम केलं होतं आणि माझ्या रायगडावर 2 इंग्रज अधिकाऱ्यांनी कर्नल पार्थर आणि मेजर हॉल या 2 अधिकाऱ्यांनी 13 दिवस बॉम्ब हल्ले केले नव्हते माझा
वस्तींचा या ठिकाणी नवीन फलंदाज येतोय भावेश. पुढे जलपेकीला सज्ज नेक्स्ट वर चेंडूची फेक या ठिकाणी मिस करतो. चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण होते की जेवढे राजेंद्र भगत गोलंदाजी यशस्वी करतात तेवढे ताकदीचे या ठिकाणी क्षेत्ररक्षण होत आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने आजच्या या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावर लागतोय ते 1-15 की खऱ्या 14 पेक्षा जास्त सरासरी वाटचाल करावी लागतो या ठिकाणी संघाला. म्हणजे पहिल्याच्या 2 षटकामध्ये राजेंद्र भगत पॉवर प्लेच मध्ये त्याच्या पॉवर प्लेची सुवर्णाची म्हणजे संधी काही यायला का दोन्ही फल करण्यात येतं यश आलं नाही या ठिकाणी. त्याचं कारण आहे की अप्रतिम अशी गोलंदाजी या ठिकाणी. त्याच्यानंतर मागे पुढे आमंत्रित करतो या ठिकाणी माझे साथी समालोचक एक चिरमेर रहिवासी निवेदन क्षेत्रात आणि या समालोचन क्षेत्रामध्ये एक सूर्यकाचा बुलंद आवाज राजेंद्र भगतचा. धन्यवाद जीवन टाकी सर. श्री महागणपतीला वंदन करून महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून आज खऱ्या अर्थानं पाहतोय की दिवंगत लोकनेते की ज्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली जासई भूमी या जासई नगरीमध्ये आज शिवशंभर ट्रान्सपोर्ट आणि न्यूयॉर्क स्टार जासई यांच्या संयुक्त विद्यमानाने स्पर्धा बघतोय. अतिशय भव्य स्पर्धा की खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं पूर्ण रायगडमध्ये त्याचं नाव गाजतंय असं हे आयोजन आजच्या दिवसामधला हा 4था सामना पाहतोय. 2 पूर्व विभागामध्ये मातंगड संघ म्हणजे गोवट्ट संघ आणि दिघाडी संघ. प्रथम फलंदाजी करताना गोवट्ट संघानं धावा काढत 72 आणि 73 धावांचं एक मोठं लक्ष समोर पाहतोय आपण दिघाडी संघासमोर. आणि ते आव्हानाचा पाठलाग करताना थोडी खराब अवस्था पाहायला मिळते दिघाडी संघाची. 2 षटकं संपली, धाव संख्या झाली 15. लक्ष येते मात्र 73 धावांचं एक मोठं असं लक्ष. 18 चेंडू आणि 58 धावांचं समीकरण. बघूया कशा प्रकारे हे समीकरण पार करतो दिघाडी संघ. नवीन आलेला गोलंदाज गोवट्ट संघाकडनं निशांत राईट हँड और बॅकहँड मारा करतो. पहिला चेंडू सुरेख चेंडू ब्लॉक हॉल चेंडू होता बॅकची इनसाइड एज घेते. चेंडू गेला फर्स्ट गडीमध्ये 1 धाव मिळते फलंदाजाला. एका धावसंख्येमध्ये धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती मात्र 1-16. अतिशय भव्य स्पर्धा. खऱ्या अर्थाने स्पर्धेचे सर्व आपण पाहतोय की सन्माननीय कल्पेश पाटील अतिशय मूर्ती लहान आणि कीर्तिमान असं हे व्यक्तिमत्व. त्याचप्रमाणे सन्माननीय संदीप ठाकूर, त्याचप्रमाणे सन्माननीय समीर म्हात्रे व त्यांचे सर्व सहकारी या सर्व सहकार्यांच्या जवळ ही स्पर्धा सर्वप्रमाणे पाहत असतो आपण या मैदानावर. यावर्षी सुद्धा ही स्पर्धा पाहतो. अतिशय भव्य स्पर्धा. सामना पाहते पुन्हा एकदा गोवट्टे बनव दिघाडी. सज्ज होता निशांत राईट हँड ओव्हर विकेटने मारा करतोय. पुढचा चेंडू सुरेख चेंडू तर सुरेख फटका मारला स्ट्रेट राजेशन मात्र एका धावसंख्या समाधानाला लागेल ते दिघाडी संघात. एका धावसंख्येनं धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती मात्र 1-17. खऱ्या अर्थानं पंच पाहतोय आपण मैदानामध्ये की ज्यांच्या आयुष्यामध्ये ज्यांनी जास्ती संघाचं एक नाव रोशन केलं असे 9 तरुण संघाचे 2 आधारस्तंभ असे पंच. सय्यद खऱ्या अर्थानं रिवर्सचा बादशाह त्याचप्रमाणे संदीप. यानंतर तो सामना कोपर आणि गावठाण. आपल्या दोघांना हा शेवटचा कॉल असेल. दोन्ही संघांना विनंती असणार की आपण लवकर नाणेफेक करण्यासाठी यांची कृपा करावी. पुढचा चेंडू फायनलला फटका मारते. अतिशय सुरेख असा फटका देखना फटका बघूया आणि नक्कीच चेंडू हुसलेपर्यंत मात्र 2 धावसंख्या काही रोखू शकत नाही. क्षेत्ररक्षक 2 धावसंख्येमध्ये धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती मात्र 1-19 धावसंख्या पाहायला मिळते. धाव पालकावरती मात्र दिघाडी संघाची थोडीशी खराब अवस्था पाहायला मिळते दिघाडी संघाची. गोवट्ट संघ मात्र यावर्षी खूप फॉर्ममध्ये असणारा असा संघ. यावर्षी 2 चषकांवर म्हणजे तृतीय क्रमांक चषक यावर्षी मात्र गोवट्ट संघाने मिळेल असा हा संघ. पुन्हा एकदा कोपर संघ आणि गावठाण संघाला विनंती असणार. कोपर संघ आलेला आहे, गावठाण संघाला विनंती असणार आहे. दोन्ही संघाला विनंती आपण पॅरेलमध्ये यांची कृपा करावी. कोपर संघाने आलेला आहे त्याला विनंती असणार की आपण चजवानाची कृपा करावी. त्याचप्रमाणे गावठाण संघाचा संघ आहे सामना. गावठाण संघाचा संघाने विनंती असणार. आपण वारंवार तुम्हाला मी कॉल देतोय लवकर यांची कृपा करावी. खऱ्या अर्थाने स्पर्धा पाहते. अतिशय भव्य स्पर्धा आणि आमच्या समोर
नामांकित असे समारोहाचे खऱ्या अर्थाने नवी मुंबईमध्ये यांचं खूप मोठं नाव आपण पाहतोय असे कुणाल दाते सर. मगाशी बघितलं आपण रिवाळ म्हात्रे, त्याचप्रमाणे आमच्या उरण समालोचन कक्षाचे सन्माननीय आदरणीय अध्यक्ष जगदीश ठाकूर, आमच्या आदरणीय सन्माननीय प्रसाद भोईर, सन्माननीय जीवन गावण, सन्माननीय जीवन टाकी असे अनेक नामांकित समालोचक आपण पाहतोय व्यासपीठावर. पुन्हा सामना पाहतो थोडीशी खराब अवस्था दिघाड संघाची नक्कीच पाहायला मिळतं. गावठाण संघात संघटक इथं हजर आहे आणि कोपर संघात संघटक विनंती असणार सन्माननीय समीर म्हात्रे यांना की आपण थोडी संघादरम्यान नाणेफेक करून घ्या. सामना हा 4 षटकांचा असणार आहे. पुन्हा सज्ज होते थोडी खराब अवस्था दिघाड संघाची 2 फलंदाज बाद झाले. नवीन आलेला फलंदाज भूषण, पुढचा चेंडू सुरेख चेंडू, पुन्हा जोरदार मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बॅट मध्ये पडतोय. या ठिकाणी मी विनंती करतो स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय राजेंद्र अमृत म्हात्रे सर, राजेश हॉटेलचे प्रोप्रायटर श्रीयुत राजेंद्र अमृत म्हात्रे सर यांच्या तुझी मान सन्मान करायचा आहे. शिवशंभू ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर श्रीयुत संजय ठाकूर साहेबांना विनंती करत होता आपल्या शुभ हस्ते तुझी मान सन्मान करायचा आहे. मायाचे प्रेमाचे उपदार शाल आपल्या खांद्यावर परिधान करताना पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह दिलं तुझी मान सन्मान. धन्यवाद सर, मनपूर्वक स्वागत आणि आभार सुद्धा. तर नाणेफेकीसाठी आपण विनंती करतो श्रीयुत राजेंद्र अमृत म्हात्रे साहेब, आपण विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या 2 संघांचा गावठाण वर्सेस कोपर या 2 संघांचा नाणेफेकीचा खेळ आपल्या शुभ हस्ते करायचा आहे अशी आपल्या संप्रतीची विनंती आहे. गावठाण आणि कोपर यांच्यामध्ये 2 संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल. राजेश हॉटेल चे मालक श्री राजेंद्र अमृत म्हात्रे यांच्या शुभ हस्ते बघूया नाणेफेकीचा कॉल. समीर म्हात्रे. सरासरी राखण्यासाठी मात्र दिघाड संघाला एक अशक्य असं आव्हान. पण क्रिकेटमध्ये आपण कधीच काही सांगू शकत नाही, कुठल्या वेळी कुठला संघ विजय होऊ शकतो. कारण अनेक बाकीदा आपण वर्तवली, पण अनेक सामने आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर संघ जिंकले आहेत. पण बघूया या सामन्यामध्ये काय होतोय, काही गलाटणी मिळतंय की ना दिघाड संघाला. कारण सध्या परिस्थिती बघितली तर कठीण अवस्थेमध्ये दिघाड संघ गेलाय आणि मजबूत स्थितीमध्ये पाहायला गेलं तर गोवडणे संघ 12 चेंडू आणि 52 धावा. खऱ्या अर्थानं मगाशी आपल्या जगदीश ठाकूर सरांनी सांगितलं तर कुंभमेळ्याचं आयोजन थोड्याच दिवसामध्ये होणार आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये प्रथम रजनीची स्पर्धा आपल्या विभागामध्ये चौक विभागामध्ये रसायनीमध्ये झाली. त्याच्यानंतर मध्ये आपण बघितली तर उरण विभागामध्ये खऱ्या अर्थानं राधे एंटरप्राइजेसच्या सौजन्यानं सन्माननीय दीपक पाटील, सन्माननीय संतोष पाटील यांच्या कृपेमुळे आपण पाहायला मिळाले. आणि आता खऱ्या अर्थानं उरण आणि पनवेलमध्ये बघितलं तर 1 नंबरची नाईट स्पर्धा आयोजन आपण पाहत असतोय. अनेक स्पर्धा आयोजन सर्वात होतोय. त्याचप्रमाणे जासईमध्ये ही स्पर्धा शिवशंभू ट्रान्सपोर्ट आणि न्यू स्टार क्रिकेट क्लब दासे यांच्या विद्यमाने. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज विशाल एकदम स्लोवर असा गोलंदाज सुरेख अशी गोलंदाजी केलंय. अतुलला मात्र अजूनपर्यंत आपले हात ते खोलता येत नाही. 1 धावसी मिळतं. एका धावसंख्येनं संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती मात्र 3 बाद 22. आता मात्र 11 चेंडू आणि 51 धावा असं समीकरण पाहायला मिळतं धाव पायकावर. बघूया काय घडतंय काय बिघडतंय. येणारा काळ आणि येणारा वेळ सांगणाऱ्या या स्पर्धेमध्ये कुठला संघ विजय होते, या सामन्यामध्ये कुठला संघ विजय होते. पुन्हा तर विकेट मारा करतो विशाल, पुन्हा येऊन खेळायला प्रयत्न करतो फलंदाज. मात्र एसटीच्या सोबत बाद होतो तो मात्र फलंदाज. चेंडू 10 चेंडू आणि 51 धावांचं समीकरण धाव बघा पाहायला मिळतं दिघाड संघात. समोर बघूया ते आव्हान कशा प्रकारे पार करतोय. नवीन आले फलंदाज रुपेश एक आधारस्तंभ दिघाड संघात आपण पाहतोय. अतिशय बळवणाचा फलंदाज रिवर्स आला माझा प्रयत्न होता. रुपेश चेंडू काय बॅटच्या पाठीमध्ये व्यवस्थित आला नाही, पण 1 धाव मात्र मिळू शकते. एका धावसंख्येने धावसंख्या वाढते. आता मात्र राहिलेले 9 चेंडू आणि विजयासाठी धावा हव्यात त्या 50. म्हणजे काहीतरी करिश्मा करावा लागेल दिघाड संघाला. पहिल्या चेंडूपासून मात्र गोवडणे संघ या स्पर्धेच्या सामन्यामध्ये हवी झाला आणि दिघाड संघाला 2-1 तर्फे पराभव छायामध्ये लोटलंय या गोवडणे संघानं. सध्या
विशाल लेफ्ट ओव्हर मारा करतो पुढचा चेंडू आता मात्र सुरेख फटका मारतो अतुल आसमाने सुलताने षटकार पाहायला मिळतोय अतुलच्या बॅट मधनं 6 धावसंख्या वाढते भंडारा झिडक झिडक मल्हारी कडक झळक फडक झाली चटक मटक फटक झाली दुश्मन की देखो जो फाट लावली अतिशय सुरेख विजय पाहायला मिळतं आपण सोनारे गावाकडनं अतिशय सुरेख असं आयोजन पाहतोय शिवशंभूच्या वतीनं अशा षटकार साहेब धावसंख्या वाढली धावसंख्या होती 29 राहिलेले 8 चेंडू आणि 44 धावांचं लक्ष मोठा संजय होता विशाल लेफ्ट ऑर्डर मारा करतोय अतुलसाठी पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न होता अतुल याचा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही आणि बघूया बाईकची धाव 1 मिनिट आहे आणि मात्र क्वालिफाईड पंच सय्यद यांचा स्वरचा इशारा नियम क्रमांक 25 1 स्वर 1 22 2 धाव मिळतात खऱ्या अर्थानं सय्यद या सय्यद पूर्ण विभाग ज्याने गाजवला होता आपल्या क्रिकेट खेळानं असा हा सय्यद क्रिकेट पासून थोडा दूर गेलेला आहे आणि मात्र पंचांच्या भूमिकेत पाहतोय आता मात्र 8 चेंडू आणि धावसंख्या हवी 42 त्याच्यात विशाल लेफ्ट ऑर्डर मारा करतो जोरदार माझा प्रयत्न रुपेशचा प्रयत्न भासतो चेंडू होता निर्धाव धावसंख्येमध्ये कुठल्या प्रकारची भरणा चेंडू गेला निर्धाव आता राहिलेले 7 चेंडू आणि 24 धावा काय होतंय काय घडतंय 7 चेंडू आणि 42 धावा काय होतंय काय घडतंय बघूया थोड्याच वेळामध्ये संपणारा या सामन्याचं चित्र काय होतंय शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय विशाल लेफ्ट ऑर्डर मारा करतो रुपेशसाठी जोरदार मारण्याचा प्रयत्न मात्र चेंडू गेला निर्धाव धावसंख्येमध्ये भरणा अशा 4 षटकं संपतात आता मात्र राहिले 1 षटक आणि उद्यासाठी 42 धावांचं अशक्यप्राय आव्हान ते आव्हान कशा प्रकारे पार करतोय त्यासाठी समालोचनासाठी मी विनंती करतोय तरी अर्थानं बोरकर गावचा एक बुलंद असा आवाज सन्माननीय आदरणीय जीवन नक्की सरांनो धन्यवाद राजेंद्र भागात या ठिकाणी 30 चेंडू मध्ये 73 धावा पाठला करताना की प्रसाद भोईरच्या शब्दात मारायचं तर शर्टाचं एक बटन चुकला की सगळी बटन चुकतात म्हणजे धावसंख्या 73चा बदल मात्र फलंदाजांनी गोलंदाजी समोर नांगी टाकायला सुरुवात केली होती सुरुवातीला वाटलं होतं की पहिल्या 2 पावरच्या षटकामध्ये मात्र सूर्यवंशाची धुवाधार फलंदाजी होईल परंतु जितकी जबरदस्त गोलंदाजी होती त्या गोलंदाजीचं मात्र या ठिकाणी फलंदाजाला थोडंसं काही समाचार घेता आले या ठिकाणी 6 चेंडूंचा खेळ कायम आहे आणि 6 चेंडूमध्ये जवळजवळ एका औपचारिकता म्हणून 6 चेंडू फेकावं लागते बघा शेवट क्षेत्रात संघाने कोणाकडे चेंडू सोपवतोय तर गोलंदाज आमिष 6 चेंडू शेवटचे 6 तर फेकले सज्ज पहिला चेंडू पंधाच्या डाव्या बाजूने सुरेख जोरदार प्रहार करतो या ठिकाणी चेंडू फर्स्ट गलीमध्ये 1 धाव या ठिकाणी पळून काढतात दोन्ही फलंदाज एक बाईचा इशारा ते पंचांचा या सामन्याचे क्वालिफाईंग पंच सातत्याने मी सांगतो की स्पर्धा कुठलीही असो खो खो असो कबड्डी असो किंवा क्रिकेट असो सर्व जबाबदारी असो ते पंचांवर या ठिकाणी अप्रतिम अशी पंच संदीपची महादेव संदीपची घरात नव्यांना पाटील या ठिकाणी सायन पाटील पुन्हा एकदा या ठिकाणी सूर्याचा चेंडू करतो फक्त एक धाव पळून काढतात दोन्ही फलंदाज धावसंख्या पुढे सरसवतोय धावसंख्या होतोय 3 दशकानं 3-33 आतापर्यंत सुद्धा 40 धावांची आवश्यकता आहे फक्त 4 चेंडू आणि 40 धावा म्हणजे संघ आता कधीतरी पूर्णपणे झुकलेला आहे आणि आपल्याला सांगायची आवश्यकता नाही याच्यानंतरचा होणारा सामना आहे तो गावठाण वर्सेस कोथरूड अप्रतिम सामना 4 षटकांचा नक्कीच असेल का धुवाधार फलंदाजी कारण गावठाण संघाची मगाशी बघितली आपण अप्रतिम एका फलंदाजी केली होती तो संघ पुन्हा होणार आहे मैदानामध्ये सुरेख चेंडूला या ठिकाणी नेक्स्ट नंबर चेंडूचे फेके स्पर्धे या ठिकाणी पंचांचा इशारा अवंतर भावीने धावसंख्या पुढे सरसवतोय धावसंख्या 1 वाढतोय धावसंख्या होती या ठिकाणी 34 3 दशकानं 4 34 या ठिकाणी पुन्हा जोरदार प्रहार केले या ठिकाणी मध्ये झेल स्वतः कीपर झेल पकडतो आणि या ठिकाणी फलंदाज बाद होतोय विकेट नंबर 4 पंचांनी सामना चालू करायचा आहे पंचांनी सामना चालू करायचा आहे
आतिश. पंचांनी आपण सामना चालू करायचा, फक्त 2 चेंडू शिल्लक असतील. या सामन्यात ती फुटतो चेंडू फेकला सज्ज या ठिकाणी. सुरेख चेंडू निर्धार चेंडू मी सांगत होते या ठिकाणी. अशा संघातील या सामन्यातील स्पर्धेतील अंतिम चेंडू खऱ्या अर्थाने धावसंघ 34 जवळजवळ